डॉक्टरांनी विषय काढला, डॉक्टरांना आम्ही मध्येच बंद केलं. डॉक्टर साहेब कसं असतं, तुम्ही प्रवक्ता, तुम्ही आमचे बॉस आहात हे आम्हाला माहिती आहे, पण कसं असतं तालुक्यामध्ये आपलं वातावरण खूप चांगलं आहे, आपल्या सगळी टीम चांगली आहे आणि आपलं हे वातावरण आहे हे सध्या महायुतीच आहे. आपण उद्या कुणी आपला उमेदवार असू द्या, मी म्हणणार नाही की काल सहज मी आपलं सहज म्हणलं मामाकडे लक्ष ठेवा, मामाकडे लक्ष ठेवा, मी माझ्याकडे नाही, जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्याच्याकडे, जो कुणी असू द्या. या तालुक्यामध्ये काम यांनी केलंय, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार. मी पाठीमागे पण आपल्या सगळ्यांना साक्षीने सांगितले की या तालुक्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब सांगतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असणार आहे आणि निश्चित प्रकारे ते जे काही निर्णय घेतील आणि ते दोघं सगळ्यांचा हिताचा, सर्व पक्षांच्या सर्वांच्या दृष्टीने चांगला आणि सर्वांना बरोबर घेऊन तो निर्णय घेतील. त्यामुळे कुणी मंडळ्या बांधलेल्या नाहीत बाबांनो, कुणी इच्छुक बिच्छुक कुणी नाही. आणि इंदापूरचा आमदार होणं आणि ते टिकवणं एवढं सोपं नसतं रे बाबा. त्यामुळे त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं की जो महायुतीचा हे दोन नेते निर्णय देतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल. आणि मी सांगतो आता महायुतीमध्ये उद्या मी हे पण नेहमी सांगतो, उद्या समजा मला कुणी उमेदवारी, मला समजा तुम्ही कुणी काय म्हणलं, तुम्हाला मी सांगतो की समजा मला कुणी महायुती म्हणून मला उमेदवारी मला थांबायला जर सांगितलं आणि जो कोण महायुतीचा उमेदवार असेल, जो कुणी असेल, त्याच्यासाठी हा दत्तात्रय भरणे पहिला झेंडा घेऊन त्याच्या प्रचारासाठी पहिल्यांदा प्रचारात असेल.